आज आपण आषाढी एकादशी निमित्त अगदी झटपट आणि पोटभरीचा फराळ असा करणार आहोत, ते म्हणजे शाबूचे आणि बटाट्याचे थालीपीठ। अगदी छान असे होतात, मऊ लुसलुशीत असे, आणि दिवसभर असेच मस्त राहतात। आणि या थालीपीठाला चटणी वगैरे खाण्याची गरज नाही, तर हे फक्त दह्यासोबत खाल्ले तरी अगदी छान असे लागतात। तर अगदी मस्त असे होतात, हे एकदा नक्की करून पहा। आज आपण असे मऊ लुसलुशीत थालीपीठ बनवूया। आषाढी एकादशी निमित्त आज आपण शाबूचं थालीपीठ बनवूया। तर त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी शाबू असा भिजत घातलेला, हा सकाळी घातलेला आपण थालीपीठ आता दुपारी बनवतोय। तर याला 5 ते 6 तास झालेले आहेत, कारण 5-6 तास लागतात, नाहीतर मग असं शाबू मऊ भिजत नाही, कारण आपल्याला अगदी मऊ असा शाबू भिजवायला हवा। तर शाबू कसा भिजवायचा की शाबू धुवायचा आणि शाबूच्या वरती थोडंसं एवढंसं येईल असं पाणी ठेवायचं, कारण थालीपीठाला थोडा चिकट शाबू झाला तरीही चालतो। थालीपीठचं पीठ आपण मळून घेऊया। तर थालीपीठचं पीठ मळण्यासाठी मी इथे वाडगं घेतलेलं आहे। तर याच्यात हा शाबू घालायचा आणि हे शाबूत घालायचे तर आपल्याला 1 चमचा असे जिरे, मसाला डब्यातला चमचा 1 जिरे घालायचे, कारण तुमच्या भागात खात नसतील तर नाही घातले तरीही चालतात। आणि इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि शाबूच्या प्रमाणावर मीठ घेतलेलं, फक्त मिरच्या आणि मीठ मी असं कुटून घेतलेलं आहे। तर हे तिखट आपल्या आवडीवर घालायचं। मला थोडंसं जरा जास्त थालीपीठ तिखट आवडतं, म्हणून मी मिरची जास्त घेतलेली आहे। आणि याच्यात आपल्याला कोथिंबीर घालायची थोडीशी, आणि याच्यातच 2 ते 3 चमचे आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तर हेही घालायचं। कूट जास्त घालायचं नाही, 2-3 चमचेच फक्त घालायचं। आणि हे आता आधी मिक्स करून घेऊया। सगळं शाबूला लागलं पाहिजे असं मिक्स करायचं। सगळी चटणी आता आपल्या शाबूत मिक्स केलेली आहे। तर आता याच्यात घालायचं आपल्याला बटाटा। तर हे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून किसून घेतलेले आहेत। किसल्यामुळं काय होतं की याच्यात असे मोठे मोठे बटाटे राहत नाहीत, आणि मग थालीपीठ आपल्याला थापायला सोपं जातं म्हणून। तर आता हे बटाटे असं मस्तपैकी याच्यात मिक्स करून घ्यायचं। चांगलं असं रगडून रगडून मिक्स करायचं, म्हणजे मस्त याला चिकटपणा येतो। तर हे बघ, पीठ चांगलं मी 1 मिनिटभर असं रगडून रगडून मिक्स केलेलं आहे, तर मस्त असा चिकटपणा आलेला आहे, हे पहा। आणि बऱ्यापैकी पीठ असं सैलसर आहे, घट्ट नाही। आणि तुम्हाला जर मळताना पीठ थोडं घट्ट झालं, शाबूत पाणी कमी असल्यामुळं, तर मग थोडंसं 1 चमचा दही घालायचं, अगदी छान असं पीठ मस्त होतं। आणि हे पीठ आता आपल्याला झाकून वगैरे ठेवायचं नाही। तर आता आपण याचं लगेच थालीपीठ बनवायला घेऊया। तर थालीपीठ थापण्यासाठी मी इथे पोळपाट घेतलेला आहे, आणि 1 कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो ओला करून घ्यायचा कॉटनचा कपडा, किंवा तुम्ही प्लॅस्टिकवरही थापू शकता, पण मी या कॉटनच्या कपड्यावरच थापत असते नेहमी। थालीपीठचं पीठ घ्यायला हाताला ते चिटकतं, म्हणून थोडंसं अगदी पाण्यात हात बुडवायचा, आणि आता थालीपीठाचा आपण गोळा करून घेऊया। कारण आपल्याला जेवढं थालीपीठ थापायचं तेवढं असं गोळा करून घ्यायचा, कारण मी जास्त बारीक थालीपीठ करणार नाही, बऱ्यापैकी असे मोठे मोठे करणार आहे। तर असं थापून घ्यायचं, आणि थोडंसं हाताला असं चिटकायला लागलं की असं थोडंसं पाणी लावायचं, अगदी छान होतात। पाण्यानं काही चिकट वगैरे होत नाहीत, आणि मस्त असे थापताही येतात, आणि मस्त अगदी पातळ असे थापून घ्यायचं। तर हे पहा, छानपैकी आपलं असं थालीपीठ थापून झालेलं आहे। तर आता आपण हे भाजून घेऊया। तर तवाही गरम झालेला आहे, तर मी आता याला थोडंसं तूप लावणार आहे। आपल्या आवडीवर तूप लावा, लोणी लावा, किंवा तेल लावा। तूप किंवा लोणी लावल्यावर अगदी छान असं लागतं, म्हणून मी शक्यतो तूपच लावते। आणि असं आपलं कापड घ्यायचं, हे पहा, अजिबात असं पडत नाही, आणि डायरेक्ट असं याच्यात पलटी करायचं, आणि अगदी सहज असं निघतं, हे पहा। आणि मध्यम गॅसवर याला असं भाजून घेऊया। तर याच्यावर वरतूनही थोडंसं तूप सोडायचं, तर आता वरतून असं सुकल्यागत झालं की मस्त असं आपण याला पलटी करून घेऊया। तर अगदी छान असं पलटी करून निघतं, मध्यमच गॅसवर भाजायचं, म्हणजे अगदी मस्त छान असं होतं। आणि आता खालच्या अंगानं परत आपण असं याला
पलटी करून घेऊया. आलटून पलटून मस्त असं शेकून घेऊया. आता थालीपीठ आपल्या दोन्ही अंगाने मस्त शेकलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तर हे पहा अगदी छान असं होतं. तर आता आपण दुसरंही करून घेऊया. तर आता दुसरं करताना कपड्याला असं थोडंसं पाणी लावायचं, कारण मग थालीपीठ खाली चिटकत नाही. आणि आता सेम प्रोसेसने आपण हे सगळे थालीपीठ असे भाजून घेऊया. तर हे पहा थालीपीठ मी भाजून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 थालीपीठाचं मी पीठ आणखी ठेवलेलं आहे. तर मी 4 भाजलेले आहेत. तर अगदी छान असे होतात पहा, मऊ लुसलुशीत असे. हे पहा सगळे सारखे मस्त अगदी. तर आपले आता थालीपीठ असे खाण्यासाठी तयार आहेत. एकदा ह्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने असे थालीपीठ करून पहा. आणि थालीपीठाची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.